कोण असं व्यक्ती असेल जे सकाळी मस्त योगा झाल्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मॅगी खाणार असेल. तर आज काय झालं ना, माझा भाऊ आला, त्याला मॅगी खायची होती आणि मला तर सँडविच खायचे होते. आज ते पक्क ठरलंच होतं आणि मी थोडं हेल्दीच बनवलं, त्याचं काही नव्हतं. पण याने ना मला मॅगी खायला भाग पाडलं आणि मी जो योगा वगैरे केला ना, तो सगळं माझं वाया गेलं. नंतर तेवढ्यातच ना माझं पार्सल पण आलं होतं. मी खूप दिवसापासून या पार्सलची वाट बघत होती. तर ते पार्सल आज रिसीव्ह झालं. पार्सल वगैरे ओपन केलं. नंतर मी रेडी झाले. मला वरुडला यायचं होतं. एवढी जास्त ऊन होती ना, माझी बिलकुल इच्छा नव्हती वरुडला यायची. तरीसुद्धा या एका छोट्या डब्बीसाठी मला यावं लागलं. 3-4 दिवसापासून मी टाळत आहे फक्त, की मला जायचं नाही आहे. कुणाकडून बोलून घ्यायचं का असं करून पण मला यावंच लागलं शेवटी. आणि मला दुसरं रिझन असं पण होतं, की मला डोसा खायचा होता. पण डोसावाला शॉपच बंद होतं. नंतर मग मी इथे मातारानीला आले आणि मस्त नूडल्स मंचुरियन खाऊन घेतले. मला असं खूप आवडतं एकटं जाणं, फिरणं, खाणं वगैरे. मला काही प्रॉब्लेम नसतो कोणी असलं नसलं तरी. नंतर मी खाल्ल्यानंतर आई-बाबासाठी मस्त पार्सल घेऊन घेतलं. ते फक्त समोसा वडा खातात आणि तेही स्पेसिफिक एकाच हॉटेलचा. तो झाल्यानंतर मी ऑटोमध्ये आले तर एवढा वेळ झाला होता ऑटोला. 2 घंटे त्यांनी मला वेट करायला सांगितला. नंतर मग मी ट्रेन्समध्ये आली. काही कलेक्शन बघावं म्हटलं, पण मला काहीच तिथलं आवडलं नाही. मग मी रिटर्न आले आणि नंतर मग ऑटो चालू झाला. घरी आली. घरी आल्यानंतर एवढी थकली होते ना, कारण खूप लेट झालं होतं यायला. पण तरी कामाला लागावं लागलं. कामाला लागली. काम झाल्यानंतर संध्याकाळी ना आमच्या गावात दुसऱ्या दिवशी एका मुलाचं लग्न होतं, तर नवरदेव निघाला होता. त्यांना बाहेर वगैरे आली आणि नवरदेव असला ना, तर आमच्या गावातले सगळे लोकं बाहेर येतात नवरदेव बघायला. तर असा होता माझा दिवस. तुमचा दिवस कसा गेला?